नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्यासमोर मी स्वामी समर्थांची कथा सादर करीत आहे. तरी आपण सर्वांनी मनापासून ऐकावी आणि सर्वांनी मला लाईक आणि सबस्क्राईब करावे ही विनंती. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं मायातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्त पालका, जय जय कलिमल नाशका, नादि सिद्ध जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्र चालका, अविनाशा शेषनयनानंत वेशाना, महातीतानंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमल लोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले नवजाय, विशाळ बाळ अकर्ण नयन, सरळ नाशिका सुहास्य वदन, दंतपंक्ती कुंद कळ्या समान, शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी, आहे ममय भूषणे साजिरी, कौसुभमणी विशेष वस्त्रांचन भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खुण, उद्री त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदर ती जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै, जाणू पर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलांची आकृती रक्त पंकजा समान, भक्त यावया भयवर सिद्ध सर्वदा सव्य कर, गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे, कासे कशिला पितांबर, विदुलते समतेजा पार, कर्दळी स्तंभा परी सुंदर, उभय जंगा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, जाती कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेद शिनले, 14 विद्या 64 कला, जाते वर्णिता थकल्या सकळा, आयशा त्या परम मंगला, अल्पमती के विवर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कबीवर, क्रमून शकले महिमावर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमूतया,
त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर चौष्ट कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू, हा मंगल कार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरसोण, भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा, सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरणा, ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करते कवी, तया मंगलाशी साष्टांग नमन करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे, आजीचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमेली, मूढमती मी अज्ञान काव्यदिकांचे नशे ज्ञान, माते तू प्रसन्न होन ग्रंथ रचना करावी, जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य, ज्याच्या कृपे करोन सशिष्या लागे दिव्य ज्ञान, तेनेची जगी मानवपण येतसे की निश्चय, तेवी असते माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्याची नमस्कार वारंवार साष्टांग, मे मती मंद अज्ञ बाळ घेतले असे थोराळ, ती पुरविनार दयाळ सद्गुरु राजा आपणची, 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले, कौतुके करुणे वाढविले रक्षिले आजवरी, जननी जनका समान अन्य दैवता हे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय नमिला, 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत, कर्णे कुंडले तेजामित विद्युलते समान, कामधेनू असोनी जवळी हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना, 4 वेद होनी श्वान वस्ती समपी रात्रंदिना, ज्याचे त्रिभुवने गमन मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या, वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप, पावले भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्य पुत्र, वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती, शिथिल झाली धर्म बंधने नास्तिक न मानिती वेद वचने, दिवसे दिवस होम हवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले, नाना विद्या निकला अस्तलागी गेल्या सकला, आहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ, धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य,
लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्मा ते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्मा विरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष, जो का त्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपी. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळे, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्याशी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडोनी, आपुला विख्यात महिमाजनी. गावयाचे योजिले, तुमचे चरित्र महासागर, पावे न कैसा पैल तीर, परी आत्मसार्थ करावया साचार, मी तेथे जाहलो. किंवा पाठ गगना समान, अगाध आपले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीशे, उचलून चाले न काकेशी, किंवा खद्योत सूर्याशी, लोपवेन म्हणे स्वतेजे. तैसे असे माझी आळ, बाळ जाणो निलळीवाळ, पुरविता तू दयाळ, दिनबंधू यतीवर्या. करताने करविता तुझे एक स्वामीनाथा, माझी आठाई वार्ता, मेपणाची नशेची, ऐशी ऐकून या स्तुती. संतोषाने स्वामी राजमूर्ती, कवी लागे अभय देती, वरधास्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुणे आर्यजन समस्त, संतोषतील निश्चय. ऐशी ऐकून अभयवाणी, संतोष झाला माझ्या मनी, यशस्वी होनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ. आता नमो साधुवृंद, ज्याशी नाही भेदा भेदा, जे स्वात्ममुखी, जे स्वात्म सुखी आनंद. बयसदोदित राहती, मग न मिळे कवीश्वर. जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र, प्रसिद्ध असते या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बोध ग्रंथ रचले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटा वतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्य रचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधराने वामन, ज्यांची ग्रंथ रचना पाहून, ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमिले. ईश्वर चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित, वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहोनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी विद्वान, श्रवणे सादर बैसले. महापंडिताने चतुर, ऐसा श्रोतृ समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काय असता सद्गुण,
आदर करती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठी नये शुद्ध, नाही पडलो शास्त्र छंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोने आदर धरावर, जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी, ते कडे न पहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य तुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून, चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुता अस्ति प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रासा. त्या मोदधीतुनी पायी अमोल मुक्ता फळे घेतली काही. ध्यावया मान सुज्ञाही, अनुमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून.